नाशिकच्या गुन्हेगारी दुनियेतील एका कुप्रसिद्ध नावावर अंमली पदार्थ विरोधी पथकानं गुरुवारी शिकंजा कसला। गांजाच्या नशेमध्ये बुडालेल्या तरुणाईला या विषयाच्या दलदलीत ओढणाऱ्या सागर मोहन ताते या हिस्ट्री शीटरला अखेर कायद्याच्या जाळ्यात अडकवण्यात पथकाला यश आलं। दिनांक 21 सप्टेंबर रोजी अंबड पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेल्या एका प्रकरणात ताते हा फरार होता। मात्र पोलिसांच्या हातून सुटण्याचं त्याचं स्वप्न फार काळ टिकलं नाही। गुप्त माहितीच्या आधारे पथकानं मातंगवाडा येथे सापळा रचला आणि या विषवल्ह्याला बेड्या ठोकल्या। तातेच्या गुन्हेगारी कारकिर्दीचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की तो नाशिक पोलिसांसाठी जुना जाणकार आहे। त्याच्या नावे मारहाण, धमकी, गुंडागिरी अशा विविध गुन्ह्यांची मालिकाच पोलीस दप्तरी नोंदवली गेली आहे। या कारवाईने नाशिकमधील गांजाच्या अवैध धंद्याला मोठा धक्का बसला असून नशेच्या विळख्यामध्ये अडकलेल्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, अंकुश चिंतामण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, रंजन बेंडाळे, संजय ताजने आदींसह इतर कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय।